खरं सांगा, तुम्हाला पण आता आवड लागली का नाही गणित शिकायची? कारण तुम्ही दररोजचा ग्रहपाठ दररोज करत आहात. मग आजचा ग्रहपाठ करण्या अगोदर आजचा भाग तर शिकावा लागल. मग उघडा तुमचं पुस्तक, इयत्ता पहिलीचं गणिताचं पुस्तक, आणि आज आपण पाहणार आहोत त्यामधील कोणतं प्रकरण? पेज नंबर 14 वरील 7ची ओळख व लेखन. आता तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला इथं सुद्धा काय दिसेल रे? प्रत्येक पेज प्रमाणे इथं सुद्धा हा जे 7 अंक आहे, या 7 अंकाची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे. आणि इथं 7 रेल्वेच्या ट्रॉल्या दिल्यात. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि इथं 7 अंक आहे आणि हा 7 अंक दिसतो असा, आणि मराठीतून असा लिहितात सलकाना 7. आणि इकडं बघा, आता हाताची बोटं तुम्ही जर वर केला तर किती बोटं वर करावी लागतील? एका हाताची 5, बघा 5 टोप्या दिसतात ना, आणि एका हाताची 2, म्हणजे 5 आणि 2 7, किंवा 6 आणि 1 7 असंही होतंय. इंद्रधनुष्यात रंग 7, बाळासाठी मऊ मऊ भात. समजलं का? त्याच्यानंतर बाजूलाच तुम्हाला काय दिलेलं आहे? तर इथं दिलेलं आहे श्रीकृष्णाच्या या सुदर्शन चक्रात 7 अंक आहे, आणि अशी रेष इकडे गेली, आणि इथं किती बाहुल्या आहेत? ते 7 बाहुल्या. मोजा, बोट ठेवा. 1 2 3 4 5 6 7. इथं बदकं सुद्धा किती आहेत रे पाण्यात पोहायलेले? 7. 1 2 3 4 5 6 आणि 7 दिसले. आणि आता खालचा जो रिकामा अंडाकृती वर्तुळाचा भाग आहे त्याच्यात काय म्हणलंय? 7 मणी काढ असं सांगितलंय. मग आता तुम्ही किती मणी काढणार? 7. गोल गोल काढायचं, त्याला रंगवायचे. असे किती मणी काढायचे तुम्हाला? 7 मणी. आहे ना सोपं? मग लगेच काढा बरं. हे पुस्तक कुणाचं आहे सांगा बरं? तुमचं. मग आता ह्या पुस्तकात तुमच्याशिवाय कोण लिहील? तुम्हालाच लिहावं लागेल. आणि आता इथं काय दिले रे? हे बघा, दोरी अशी ठेव की तिच्या वेटोळ्यात 7 वस्तू येतील असं म्हणले. आता मग आता हे आकाश कंदील दिसायलेत ना, तर तुम्हाला काय करायचं बालमित्रांनो? आता ही दोरी उचलायची, म्हणजेच पेन्सिल घ्यायची हातात, आणि बरोबर त्या पेन्सिलीच्या वेटोळ्यामध्ये, म्हणजे असं गोल काढायचं पेन्सिलीनं, की त्याच्यामध्ये 7 आकाश दिवे यावे. आता तुम्ही जर इथून सुरू केलात, अशी रेष काढायची. 1 2 3 4 5. पुन्हा इकडे घ्यायचं खाली, इथून इकडं इथं खाली घ्या. 6 7 आणि असं वेटोळ्यात घ्यायचं, 2 बाहेर. समजलं? तुम्ही 6ची ओळख आणि लेखन हा पाठ शिकलाय की नाही? त्याच्यात जसं शिकवलंय ते जे ग्रहपाठ तुम्ही केला अगदी तसाच इथं पण आहे. समजलं? मग आता हे आकाश कंदीलचे 7 तुम्ही केलात भाग, कोणतेही 7 करा. तुम्ही असंही करू शकतात. तिथून सुरू करायचं आणि हे 1 बाहेर ठेवायचं, 2 बाहेर राहतील बरं का. आणि इथून असंच खालचे 4 आणि वरचे 3 घेऊ शकतात. कळालं? कोणतेही घ्या. कारण मी जर करून दाखवलं तर तुम्ही म्हणताल सर हे जसं केलं तसंच पाहिजे. तसं नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकते. हां, इथं सुद्धा तुम्हाला किती करायचे? 7 पंक्त्या आहेत. 1 2 3 4 5 6 7. मग आता बरोबर इथून असंच पेन्सिलनं त्याला दोरी काढायची. 7 मध्ये आणि 3 बाहेर. कळालं सगळ्यांना? आता हे जर समजलं असेल तर आता आपण शिकूया 7 नेमकं काढायचं कसं. अरे फार सोपं आहे बरं का रे मुलांनो, फार 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 सोपं आहे. आता बघा, ठिपक्या ठिपक्याची रांगोळी आहे. पेन्सिल घ्यायची,
आणि बरोबर पहिल्या ठिपक्यावर इथं ठेकवायची पेन्सिल आणि मग त्याबरोबर ठिपक्यानं चालवायची अशी 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 आणि मग पुन्हा पेन्सिलचं टोक उचलायचं. असं एकदा गिरवलं, दोनदा गिरवलं, तीनदा गिरवलं, चारदा गिरवलं, पाचदा गिरवलं की पुन्हा इकडल्या सातला गिरवायचं. आणि अशाच पद्धतीनं ही पूर्ण ओळ 7 हा अंक 5-5 वेळेस गिरवायचा. आणि गिरवणं झालं रे झालं की मग तुम्हाला आता इथं काय करायचंय, हाताने इथं 7 लिहायचं आहे ह्या रिकाम्या चौकोनात. लिहिता येईल. कधी लिहिता येईल, जेव्हा तुम्ही ह्याला गिरवताल तेव्हा. समजलं. मग आजचा हा पान नंबर 14 वरचा भाग शिकवलेला समजला. मग ग्रहपाठ करा लगेच. थँक्यू.